रखा है दिल भोरे की गुंजन. नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या ससवत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे. आपण एक सिरीज चालू केली सोन्या, ज्याचं नाव आहे मेंटॉस जिंदगी. आम जिंदगीमध्ये आपण प्रश्न सोडवत नाही, गणित व बुद्धिमत्ता. मेंटॉस जिंदगी केवळ 5 सेकंदात कशा प्रकारे कसाही प्रश्न असू दे, फार सीसॅट असू दे किंवा पोलीस भरती असू दे, कोणताही प्रश्न असू दे सोन्या, तुला केवळ 5 सेकंदात कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचायचे या व्हिडिओमध्ये तुला बघायला मिळेल. आजचा हा 12वा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण 11 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते जर बघितले नसेल त्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली, ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. आजचा पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, लगेच तो प्रश्न वाचायला सुरुवात करशील. सोन्या, महाभारतामध्ये अर्जुनासाठी जसा मासाचा डोळा महत्वाचा होता, तसं तुझ्यासाठी तर नंतर वाक्य महत्वाचं असतं. सुरुवातीपासून आतापर्यंत मी एकच सांगतो तुला सोन्या, तर नंतरचं वाक्य वाच. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेस्टर्न निळे आहे? इथे काय दिसतंय तुला? कायद्याचं. याचा अर्थ काय की अनेक वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असू शकतात, आपल्याला कायद्याचं पुस्तक आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे इथे दिसतंय वेस्टर्न निळं. मुळात तुला वेस्टर्नचा अर्थच कळत नाही आणि जाणून बुजून तशा प्रकारे मराठी वापरलेली असते, जेणेकरून तू त्या ठिकाणी कन्फ्युज व्हावा. वेस्टर्न म्हणजे कव्हर असतं सोन्या, लोड घेऊ नकोस. आपल्याला महत्वाचं आहे निळं कव्हरचं पुस्तक, आणि तेही कोणतं तर कायद्याचं असायला पाहिजे. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत. 1000 पुस्तकं असू दे सोन्या, तुला घेणं नाहीये. पुढचा मुद्दा तो म्हणजे 6ही पुस्तकांना LMNOPQRSTUVW काही गरजेचं नाहीये, खुणा चिटकवलेल्या आहेत. म्हणजे इथपर्यंत नुसता टाइमपास आहे, तुला नुसता फिरवलेला आहे. त्यानंतर MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेस्टर्न निळी आहे. तुला तुझा पहिला कीवर्ड, पहिला शब्द तुला मिळाला निळा. या ठिकाणी निळा दिसतो. आता तुला कायद्याचं शोधायचं, म्हणजे 4 पुस्तकं आहेत निळी. पर्यायात जा. या 4 पुस्तकापैकी P दिसतंय, निळा आहे. N दिसतंय, निळा आहे. परंतु L दिसतंय का? नाही. पर्याय कट करून टाक. पर्याय क्रमांक 3 असूच शकत नाही. तुला निळं पुस्तक पाहिजे, कायद्याचं पुस्तक पाहिजे. आता पुढे वाचायला सुरुवात कर. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित जुनी आहेत. नवीन असू दे, जुनी असू दे, कशी असू दे, आपल्याला घेणं नाहीये. आपल्याला घेणं कायद्याचं आणि निळं पुस्तक. तू विसरू नको. प्रश्नाला सुद्धा म्हणायचं मुद्द्याचं बोल. टाइमपास माझा करू नको, महत्वाचा टाइम आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय? L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची. इथं तुला थोडं पुढचं कीवर्ड मिळालं सोन्या. L, M आणि N कशाची आहेत? कायद्याची आहेत. L तर आपण कट केलेलं आहे कारण ते निळं नाहीये. P आणि N हे 2 निळे आहेत, पण कायद्याचे कोणतं हे आपल्याला शोधण्यासाठी L, M आणि N पैकी N या ठिकाणी दिसतं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोन्या. निळं सुद्धा आहे, कायद्याचं सुद्धा आहे. किती मोठा प्रश्न असू दे, तू या प्रश्नाला सोडवण्यासाठी अख्खं कच्चं काम करण्याचं कागद भरवतो, तिथं चार्ट करत असतो. इथं LMNOPQRZ पार YZ होऊन म्हणजे सगळ्या काही गोष्टी करत असतो तू. इथं विषयांची नावं लिहित असतो, मग नंतर येस येस नाही, येस नाही, येस. सगळे कुटाण्यांमध्ये तुझा लई वेळ जातो साऱ्या. गरजेचं नाहीये. तर नंतरचं वाक्य वाचायचं असतं. पुढचा प्रश्न बघ. अरे बाप, एवढा मोठा प्रश्न सर मी कवा सोडवणार? मला प्रश्न वाचायलाच कमीत कमी 10 मिनिटं जाणार आणि सोडवायला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं जाणार. मी ते चार्ट काढणार आणि शेवटपर्यंत पोहोचलो की कुठंतरी चुकणार. मग कशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं? तुम्ही तर सुरुवातीला बोलले होते केवळ 5 सेकंदात. सोन्या, शब्द दिलाय ना, 5 सेकंद म्हणजे 5 सेकंद. किती मोठा प्रश्न असू दे, तुला पूर्ण प्रश्न वाचू सुद्धा देणार नाही. आणि ऍक्युरेट उत्तर काय असेल लगेच तुला सांगेल. बघ, तर नंतरचं वाक्य वाचायचं असतं. जी हे कोणता विषय शिकवतात? आपल्याला केवळ आणि केवळ जी बाबत माहिती घ्यायची, बाकी लय जाऊन दिलेले असतात, घेणं नाही आपल्याला. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. ABCDEFGHIJKLMN Z पर्यंत आहेत, सगळे YZ आहेत. आपल्याला घेणं नाही. प्रत्येक जण एक विषय शिकवत असतो. कोणकोणते आहेत? भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, इंग्रजी आहे, गणित आहे. पण मेंटॉस जिंदगीमध्ये गणित नाहीये सोन्या, केवळ 5 सेकंदात सोडवायचं असतं. अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, लय विषय आहेत सगळे. हे सुद्धा आपल्याला घेणं नाही. प्रत्येक जण आठवड्यातील सोमवार ते रविवार या 7 दिवसांत रोज शिकवत असतो. हे सुद्धा घेणं नाही आपल्याला. आपल्याला घेणं आहे जी बाबत. एवढंच लक्षात ठेव. C शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. C शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. कोणत्या वारी शिकवतो हे सुद्धा घेणं नाही, पण C जीवशास्त्र शिकवतोय. पर्याय दिसतोय का तुला? जीवशास्त्र. येस, कट करून टाक. जर C शिकवत असेल तर G कसा शिकवणार साऱ्या? कळतंय की नाही तुला? पुढचं बघ ना. B हे प्राध्यापक, जे प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतात त्यांच्या 1 दिवसा अगोदर गणित शिकवतोय. लय मोठी माहिती दिली, पण एवढी गरजेची नाही. तुला फक्त बी बाबत एवढंच माहिती असायला पाहिजे की ते गणित शिकवते बी.
आणि मग पर्यायात गणित असेल तर कट करून टाक, कारण आपल्याला बीचं घेणं नाही, आपल्याला सीचं घेणं नाही, आपल्याला केवळ आणि केवळ जीचं घेणं आहे. जी कोणत्या वारी शिकवतो हे सुद्धा घेणं नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती असायला पाहिजे की जी हा कोणता विषय शिकवतोय. बस तुला उत्तरापर्यंत पोहोचवेल आणि अख्खा प्रश्न वाचू देणार नाही सोना. एवढा मोठा प्रश्न तुझा जसाच्या तसा आलेला आहे. मोठमोठ्या परीक्षेमध्ये जरी आला तरी घाबरायचं नाही, आणि छोट्या परीक्षेमध्ये आला तरी सुद्धा घाबरायचं नाही. कुठेही येऊ दे, दरू सोडू आपण. आणि केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये तुला पूर्ण प्रश्न वाचू देणार नाही. बघ पुढचा मुद्दा काय. जी हे रविवारी शिकवतात, परंतु ते रसायनशास्त्र आणि इंग्रजी शिकवत नाहीत. जी कवा शिकवतो घेणं का आपल्याला घेणं काय. जी हा कोणता विषय शिकवतो. जी हा रसायनशास्त्र शिकवतोय का आणि इंग्रजी शिकवतोय का, तर नाही शिकवते. याचा अर्थ रसायनशास्त्र पर्यायात असेल तर कट करून टाक, इंग्रजी पर्यायात असेल तर कट करून टाक. तुझं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला मिळालं ना. जी भौतिकशास्त्र शिकवतोय आणि तू तुझ्या पद्धतीने सोडून बघ, तुला हेच उत्तर येणार. गॅरंटी देतो सोने, हेच उत्तर येणार. जर हे उत्तर नाही आलं तर मी तुझ्या समोर येणं बंद करेल, एवढी गॅरंटी देतो. उगाच हवा भरत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण ऑनलाईन बॅच लॉन्च केलेले आहेत महाराष्ट्र अकॅडमीतर्फे. सलाम PSI पूर्व मुख्य मुलाखत. यामध्ये कंबाईनचा संपूर्ण तुमचा अभ्यास होईल. आणि जर MPSCने सरळ भरती घेतल्या तर जबरदस्त या ठिकाणी तुझा जबरदस्त अभ्यास होऊन जाईल. स्वप्न खाकी बॅच पोलीस भरतीसाठी महत्वाची. वनरक्षक यामध्ये मी स्वतः 24 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत बरं का सगळ्या, आणि त्या फ्रीमध्ये आहेत. आणि तसंही जर तुला बॅच घ्यायची असेल तर अतिशय कमी फीज आहे. सध्या 80% डिस्काउंट चालू आहे. सगळ्या बॅचेसवर 70 ते 80% डिस्काउंट चालू आहे. इथे तलाठी TCS पॅटर्न आम्ही फॉलो केलेला आहे. आरोग्य सेवक 40 प्रश्न लय महत्वाचे असतात सोन्या. आणि त्यासाठी तुला बॅच जर घेतली तर तिथे 40 पैकी 35+ मार्क मिळतील. अशा प्रकारे आम्ही सिलेबस कव्हर केलेला आहे सगळ्या शिक्षकांनी. लिपिक, SSC GD, अग्निवीर इथे 10 प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या. इथे 10 प्रश्नपत्रिका, ते तू फ्रीमध्ये बघू शकतोस जर तू आपला ऍप इन्स्टॉल केलं तर. आणि बॅच घ्यायची असेल तर सध्या 70 ते 80% डिस्काउंट. एवढं मोठं डिस्काउंट आजपर्यंत महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या ऍपवर किंवाच कोणत्या बॅचवर आपण दिलेलं नाही. 70 ते 80% डिस्काउंट चालू आहे. सर्वात जास्त घ्यायची असेल तर घ्या. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही लॉन्च केलेल्या आहेत, त्या सुद्धा आठवड्यातून 2 होत असतात. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे, म्हणजे उत्तर 5 येईल. मागच्या प्रश्नपत्रिका बघून घे. 2024च्या TCS मध्ये सुद्धा रिपीट झालेले आहेत हे प्रश्न, फक्त आकडे बदलले गेलेले आहेत. काय करतात माहिती का, MPSC मध्ये हा प्रश्न विचारला होता. MPSCच्या परीक्षांमध्ये CSAT मध्ये त्याला फॉलो केलं लगेच कंबाईनने फॉलो केल्यानंतर तेच फॉलो केलं आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षांनी. आणि पोलीस भरतीच्या परीक्षांसोबतच तलाठी जे TCS पॅटर्न आहे ना त्यामध्ये सुद्धा विचारलं गेलं. हा मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर 2023ला 2024ला लई वेळा रिपीट झालेला हाच प्रश्न. आणि मला गॅरंटी सोन्या तुझ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारे प्रश्न येईल. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे, म्हणजे उत्तर 5 येईल. सांग बरं किती वेळा मिळवावं लागेल. काय करू नको सोन्या. 8 गुणिले 5 कर, किती होतात 8 पंचे 40. 8 गुणिले 5 केल्यानंतर किती होतात सोन्या, 8 पंचे 40 होतात. लय ढुसका प्रश्न आहे. तू काय करत असतो, 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 म्हणजे हे पूर्ण संख्या येऊस तर तू अशा कुठाने करत असतो. त्यानंतर मग अंदाज लावतो की 5 केव्हा येणार आहे. हे सगळे कुठाने करायचे नसतात. आता तुला शिक्षक सुद्धा अशाच प्रकारे शिकवतील, अशाच प्रकारे सांगतील की काहीतरी कुठाने कर. पण बघताशनी म्हणलं तर बघताशनी 8 पंचे 40 आणि वजा 1 केले तर किती येतात 39. पेन उचलू देणार नाही सोन्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लय वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा टिपून घे. तुला काय करायचं, एक आपल्या गणित बुद्धिमत्ता मेंटॉस सिरीजसाठी म्हणजे वहीवर नावच टाक मेंटॉस सिरीज. तुला 500+ शॉर्ट ट्रिक देणार आहे. आतापर्यंत मी 160-170 शॉर्ट ट्रिक दिलेले आहेत. मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघून घ्या. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या YouTube चॅनलवर तिथे प्लेलिस्ट बनवली मेंटॉसची. ते सगळे व्हिडिओज महत्वाचे आहेत. व्हिडिओज बघत असताना काय करायचं, आत्ताचा हा व्हिडिओ पूर्ण बघ सोन्या, स्किप नको करू लगेच. ते व्हिडिओ बघत असताना तुला पहिला व्हिडिओ ओपन केला की तिथला पहिला प्रश्न तुझ्या पहिल्या पेजवर यायला पाहिजे. किंवा तू स्वतः हा टॉपिक वाईज बोलतो ना, तर टॉपिक वाईज तू तशा प्रकारे कव्हर कर. पण टॉपिक वाईज घेणं ते म्हणजे शफलिंग आपल्या डोक्याला सवय असायला पाहिजे. टॉपिक वाईज म्हटलं तर आपण पहिली स्टेप लक्षात असते, दुसरी स्टेप नसते, तिसरी स्टेप लक्षात नसते. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे सगळ्या स्टेप लक्षात असण्यासाठी आपल्याला शफलिंग करणंच गरजेचं आहे. शफलिंग आपल्या मेंदूसोबत. ठीक आहे. तर तुला वही बनवायची. त्या वहीमध्ये पहिला प्रश्न लिहिला की तशाच प्रकारचे प्रश्न कमीत कमी 3 ते 4 बनवायचे तू स्वतः आकडे बदलून. आणि मग नंतर जी मेंटॉ जिंदगीमध्ये तशा प्रकारे सोडून दाखवले ना त्या व्हिडिओमध्ये तू सुद्धा तशाच प्रकारे सोडून बघायचं. 5 वेळा तू जरी सोडवलं 3 ते 5 म्हणजे कमीत कमी 3 जास्तीत जास्त 5 वेळा सोडवलं ना तरी सुद्धा तुझ्या लक्षात येईल, आयुष्यात विसरणार नाही. पण कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे बरं का. आपण जे काही करत असतो ना त्यासाठी फार कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं असतं. श्वासाकडे तेवढं
आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मग दुसरा प्रश्न घेतला तशाच प्रकारे, एकूण तुला काय 500 पेजेसची वही बनवायची. 500 पेजेसची नसेल तर एक 300 पेजेसची घे, दुसरी अजून 300 पेजेसची घे, झाले 600 पेजेस. कच्चं काम करण्यासाठी माग मुळात आपल्याला कच्चं काम करण्यासाठी जागाच लागत नाही. सुरुवातीपासून मी तुला काय बोललोय, कमिटमेंट केलेली की तुला कच्चं काम करू देणार नाही सोन्या. आणि बघताशनी आपल्याला प्रश्न उडवायचे आहेत केवळ 5 सेकंदात. काही प्रश्न तर बघताशनी उडवायचे असतात. जसं की हा प्रश्न बघ, 8×45 + 1 किती होतात, 39. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण सर तुम्ही कसं सोडवलं, मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली की सर तुम्ही नेमकं कसं सोडवता ते थोडंसं आम्हाला समजून सांगा. घे मग, 1/8 आहे ना, याचं उलट कर, 8/1 गुणिले 5 म्हणजे उत्तर काय येतं ते पुढे लिह आणि वजा 1. आता तुला ही गणितीय क्रिया करायची. 8×45 - 1 किती होतात रे सोन्या, 39. तुला तुझं उत्तर मिळालं. अशाच प्रकारे तुला एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला गेला होता, सर आम्हाला एमपीएससी मधले कशाला प्रश्न आणलेले आहेत, मी पोलीस भरतीची तयारी करतोय, मला पोलीस भरतीचे प्रश्न आणा ना, किंवा मी टीसीएस ची तयारी करतोय, वनरक्षकची तयारी करतोय. ते खाली कमेंट्स करत जाऊ नको तसले सोन्या. तुला मी काय सांगतोय, एमपीएससी ला फॉलो करत असतो टीसीएस आणि ती पोलीस भरती किंवा जिल्हा निवड समितीच्या परीक्षा सुद्धा तुला प्रूव्ह करून दाखवतो. माझ्या समोर ये, तुला दाखवतो धरू धरू कान धरून. येण्यासारखं वागत असतो, काही कमेंट्स करत असतो. अरे तुला व्हिडिओ आवडत असेल तर तसं लाईक कर ना, तुझी कमेंट्स कर ना, आपल्या व्हिडिओचा धुरा उडून टाक सोन्या. अरे लय महत्वाची माहिती देतोय तुला, अशी माहिती तुला आयुष्यात बघितलेली नसेल. अशा प्रकारचे गणित तू सोडवणार आहेस, माझ्यासोबत राहिला असतं. तुला फक्त आणि फक्त प्रतिसाद द्यायचा असतो. आपल्याला प्रतिसादाशिवाय तुझ्याकडून काही नको. देवाने लय काय दिलेले, ओके मध्ये थँक्यू आहे आपलं सगळं. फक्त तुझी प्रतिसादाची आवश्यकता आहे. आणि प्रतिसादासोबतच तुझ्या कमेंट्स सुद्धा महत्वाच्या आहेत. प्रत्येक कमेंट्स मी वाचत असतो. आपल्याला कमेंट्समुळेच आनंद वाटतो. आणि तुझा लाईक असला तर आनंद वाटत असतो. लगेच लाईक ठोकायचा आहे आणि लगेच कमेंट्स करायचे आहे. तर तू म्हणतो ना रोज ये, तुला सोन्या आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा येऊन दाखवतो पुढच्या आठवड्यापासून. घाबरू नकोस, मला कंप्लीट करायचं. तुझी एखादी ऍडव्हर्टाईज येऊ दे रे, तुला बघ कसा धरुधर शिकवतो. तुझी ऍडव्हर्टाईजचं येऊ दे ना, आणि कोणती ऍडव्हर्टाईज असू दे त्याचेही प्रश्न आपण सरसकट घेऊ, सरसकट सगळेच घेऊ. तू घाबरू नकोस, रोज लाईव्ह येईल तुझ्यासाठी. फक्त ऍडव्हर्टाईज येऊ दे. बघ हा प्रश्न काय दिसतो, 4/7 मध्ये 4/7 किती वेळा मिळवले म्हणजे 8 होतं 7. 7/4 करून टाक सोन्या. तुला इथं दाखवलं ना मी, उलट करायचे. 7/4 करून टाक आणि गुणिले उत्तर लिहून टाक, किती येतं 8 आणि वजा 1 करून टाक. तुला तुझं उत्तर मिळालं. 4×1 = 4, 4×2 = 8. दोघांचा गुणाकार कर ना, किती येतोय 14 येतोय सोन्या. 7×2 = 14 आणि वजा 1 करून टाक. कारण हे बेसिक मधून समजून सांगावं लागतं. बघता अशी लगेच निवड होत असतो, पण विद्यार्थ्यांना बेसिक मधून समजून सांगावं लागतं. अशा प्रकारे तुला कमीत कमी 4 ते 5 प्रश्न सोडवायचे तुझ्या वहीमध्ये, बरं का. आणि स्वतः सोडवल्यानंतर स्वतः आकडे बदलायचे. काय घाबरू नको सोन्या, स्वतः आकडे बदल, स्वतः सोडव. आणि मग नंतर ज्या वेळेस प्रश्नपत्रिका हातामध्ये घेशील त्यावेळेस मी कॉन्फिडेंटली सांगतो, हा भरत नाहीये, तुला लक्षात येईल मी तुला काय दिलेलं आहे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं फार गरजेचं असतं. डायरेक्टली अभ्यास करायला बसायचं नसतं सोन्या. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या आणि त्यानंतरच स्वतः सिलेबस बनवून मग तयारीला लागायचं असतं. लगेच आपला संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे ना 10% येत असतो. अन्यथा आपण बाकीचे लोक 100 पेजेस वाचत असतील ना, तू फक्त 10 पेजेसच्या नोट्स काढशील म्हणजे स्मार्ट वर्क होऊन जाईल. अमोल माशू बडे आराम से. तशा प्रकारे हे बडे आराम से. किती आहे 14 वजा 1 13 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, गोपाळ 101 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. मला एकदा रेकॉर्डिंग होती का बघू दे सोन्या, नाही तर नुसता मी उड्या मारतोय आणि मी काय बोलतोय तुला कळणार नाही. गोपाळ 101 वाज बरं. 101 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवत असतो आणि तिचं नाव घेतो. तिचं म्हणजे कुणाचं, तर त्यास एकूण किती फुले सोबत न्यावी लागतील. प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे. तुला काय करायचंय, तिची संख्या दिसते ना 101. तू कसा सोडवतोय अजिबात मला घेणं नाहीये सोन्या. पुस्तकात सुद्धा सूत्र दिलेले आहे. सूत्र तू कमेंट्स केली ती प्रोबॅबिलिटी. माझा प्लॅन होता की कमीत कमी एक 20-25 व्हिडिओ नंतर प्रोबॅबिलिटी आणावी, पण तू म्हणतोय तर ठीक आहे, बेसिक पासून आपण सुरुवात करूया. लई हाय लेवलचं आपण कव्हर करणार. तू घाबरू नकोस. ज्यावेळेस तू 35 व्हिडिओ पर्यंत पोहोचशील ना, त्यावेळेस महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका उचलायची आणि सोडून दाखवायची. तुला गॅरंटी देतो सोन्या, 90 ते 95% प्रश्न तुझे बरोबर येतील आणि तू 10 मिनिटातच ओळखशील 25 प्रश्न सरळसेवरतीची. वस्तुस्थिती सांगतो, अरे सीसॅट सुद्धा तू सोडवशील. तुलाच कळणार नाही माझ्यासोबत काय झालेलं आहे. 101 गुणाकार करायचा, पुढची संख्या घे ना लगेच. किती येते 102 येते. छेदस्थानी तुला काय करायचंय 2 ठेवायचे. ही गणितीय क्रिया कर, तुला लगेच तुझं उत्तर मिळेल. बेक बे इथे येतात किती, याच्या अर्धे केल्यानंतर 51 येतात. आता तू काय करत असतो आम जिंदगीमध्ये सोन्या, 101 गुणिले 51 करत असतो. आणि तुझा कमीत कमी हे
गुणाकार करण्यामध्ये 5 मिनिटं जातात. तू एक गोष्ट लक्षात ठेव सोन्या, 101 ला जर कोणतीही 2 अंकी संख्येने गुणाकार केला, कॉमन सेन्स वापरायचं, तर ती संख्या पुन्हा दोनदा येते. म्हणजे 101 गुणिले 51 जर तू केले तर 51 तुझं उत्तर येणार आहे सोन्या. 101 गुणिले 25 जर तू केले तर 25 हे उत्तर येणार आहे. 101 गुणिले 31 जर तू केले तर 31 उत्तर येणार आहे सोन्या. 101 गुणिले जर 9 केले तू तर 909 उत्तर येणार आहे. 101 गुणिले जर 5 केले तर 505 उत्तर येणार आहे. बघताशाने उत्तर निघायला पाहिजे, एवढी प्रॅक्टिस असायला पाहिजे आयुष्यामध्ये. गणित हा आवडता विषय सोन्या, माझाच नाही तुझा सुद्धा आवडता विषय झालाय. तू जर कंटिन्युअसली 12 व्हिडिओ बघत असशील तर, खोटं वाटत असेल तर लगेच कमेंट्स बघ किती विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. आत्ता लगेच बघ व्हिडिओच्या खाली किती विद्यार्थ्यांनी सांगितलंय की सर हा माझा आवडता विषय झालाय तुमच्यामुळे. आपल्याला फक्त कमेंट्सची आवश्यकता आहे आणि तुझ्या लाईकची आवश्यकता आहे. बाकी धुरावरून टाकू अख्ख्या महाराष्ट्रात. कशाला घाबरतोय? ठसके प्रश्न आहेत सान्या. अरे आम जिंदगीमध्ये सोडवायचं नाही, मेंटल जिंदगीमध्ये सोडवायचं असतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. असाच प्रश्न पुढे दिसतोय तुला. बघ इथे काय दिसतंय? 100. 100च्या पुढची संख्या किती येते? 101. गुणाकार कर 101 आणि छेदस्थानी तू 2 ठेव. आता गणितीय क्रिया करत असताना बे कबे याच्या अर्धे कर 50. तुला मी मगाशी काय सांगितलं? 101 गुणिले कोणती 2 अंकी संख्या असू दे ती पुन्हा रिपीट लिहायची. म्हणजे 50 गुणिले जर 101 करायचे असतील तुला तर डायरेक्टली 50 इथं लिही, तुला तुझं उत्तर मिळालं. तू स्वतः गुणाकार करून घे. जर तुला वेळ जात असेल तर कॅल्क्युलेटर घे आणि मी जर उत्तर बरोबर सांगत असेल तर तशा प्रकारे कमेंट्स कर. चुकला असेल तेही कमेंट्स कर. तुला व्हिडिओ आवडत नसेल तसंही कमेंट्स कर, काय अडचण नाहीये. बघ, सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालते. हे असले प्रश्न दिशेचे आहेत आणि या सिरीजमध्ये पहिलाच प्रश्न आहे हा माझ्यामध्ये दिशेचा. यापूर्वी आणलाय की नाही माझ्या लक्षात नाहीये, पण दिशेचे किती मोठे प्रश्न असू दे, कसे असू दे, बघ सोन्या टिल्या बंड्या या प्रश्नामध्ये ठेवलं जात असतं. इथं सीमाला ठेवलेले, लय फिरवलंय तिला. कुठं कुठं फिरवलंय, कुठं कुठं म्हणजेच कुठं. तू जसा गणित वाचत असतो तर बघ काय करायचं तुला. उत्तर इथे दक्षिण, या ठिकाणी पश्चिम, या ठिकाणी पूर्व. ह्या गोष्टी बेसिक आहेत सोन्या. ह्या जर तुला माहित नसेल तर अवघड आहे. मग ह्या ज्या दिशा आहेत की नाही, यांना फक्त तुला काय करायचं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिहून घ्यायचं. घड्याळाची काट्याची दिशा कशी अशी अशी फिरत असते की नाही. आजकाल घड्याळ कशा आलेला आहे तर ते आपला याचा आलेला आहे, डिजिटल घड्याळ आलेला आहे. पण तुझा घड्याळ किंवा तुझ्या घरात लावलेला घड्याळ, तो घड्याळाची काट्याची दिशा फक्त लक्षात घे आणि ते इथे टिपून घे. उत्तर, त्यानंतर पूर्व. ठीक आहे, लक्षपूर्वक बरोबर का. हा थोडासा अवघड प्रश्न आहे. अवघड म्हणजे कन्सेप्ट समजण्यासाठी तुला सांगितलं 2 सेकंदात तर 2 सेकंदात. फक्त सोडवत असताना कशा प्रकारे, म्हणजे वाचत असताना आपलं उत्तर निघत असतं. मी तुला आकृत्या काढू देणार नाही सोना, एवढी गॅरंटी देतो तुला मी. म्हणजे सीमा निघाली ए बिंदूपासून कुठे चालत गेलेली आहे तर दक्षिणेला. मग तू काय करत असतो, ए या ठिकाणी इथून दक्षिणेला आणि मग नंतर ती वळाली डाव्या साईडला, मग नंतर उजव्या साईडला. तुलाच कळत नाही की डावी साईड कुठली हिची, कारण दक्षिणेकडे तोंड आहे ना. मग या असले कुठाने होत असतात आणि तिथं चुकत असतं. आणि तू पूर्ण ही आकृती काढत असतो लय मोठी अशी आणि मग नंतर वजाबाकी करत असतो. ह्यातून हे वजा करू का, ह्यातून हे वजा करू का, इथून हे वजा करून हे नेमकं किती आहे हेच कळणार मला. आणि हे 3 आहे का 9 आहे का 8 आहे, म्हणजे तूच काढलेलं असतं बारीक अक्षरात, तुलाच कळत नाही की 3 आहे का 8 आहे. हे असले कुठाने होत असतात. म्हणून तुला सांगतोय सोन्या की हे सगळे काही कुठाने करायचे नसतात. तुला पुस्तकात जरी दिलं असेल तरी सुद्धा हेच फॉलो कर, तुला लय सोपं जाईल. बघ, उत्तर नंतर पूर्व, पूर्व नंतर या ठिकाणी कुठं दिसतंय दक्षिण, बरोबर आहे. नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बघितलं आपण तर इथं पश्चिम आहे. आता माझं तोंड कुठे आहे सोन्या? फळ्याकडे. फळा म्हणजे आपलं स्क्रीनकडे. तुझं तोंड कुठे असायला पाहिजे? प्रश्नपत्रिकेकडे. इथं जरी ती बसलेली असेल तरी सुद्धा नाही, मागं जरी ती बसलेली असेल ती म्हणजे कुणी का असा ना, तरी सुद्धा तुझं तोंड कुठं असायला पाहिजे? फक्त प्रश्नपत्रिकेकडे. ज्यावेळेस तुझं तोंड प्रश्नपत्रिकेकडे असतो त्यावेळेस तुझा उजवा हात प्रश्नपत्रिकेतील उजवा हात, तुझा डावा हात प्रश्नपत्रिकेतील डावा हात. बस एवढंच लक्षात ठेव. आता वाचायला सुरुवात कर. काय दिसतंय पुसून घेतो मी, तुला हे समजून सांगण्यासाठी काढलं होतं. इथे आहे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. थोडंसं अजून मोठं काढतो म्हणजे तुला कळेल. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि मग नंतर पश्चिम. ठीक आहे. आता सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करते. कुठूनही चालायला सुरुवात करू दे, गरजेचं नाही. आपल्याला काय गरजेचं आहे, ती चालायला सुरुवात करते दक्षिणेकडे 2 मीटर चालते, म्हणजे दक्षिण त्याच्या खाली 2 मीटर लिहून टाक. आता पुढे काय होतं, चालत जाते, नंतर ती डाव्या बाजूला वळते सोन्या. दक्षिणेकडे तोंड आहे तुझं, कुठे? प्रश्नपत्रिकेकडे तोंड आहे. आणि या ठिकाणी दक्षिणेकडे तोंड असताना ती डाव्या बाजूला वळलेली. कुठे? डाव्या बाजूला. याचा अर्थ काय, तुझा सुद्धा डावाच हात असायला पाहिजे. डावा हात म्हणजेच कुठं आलं? पूर्वेला आली. 4 मीटर. आता तुझं तोंड पूर्वेकडे म्हणजे तिचं तोंड पूर्वेकडे, घाबरू नकोस. आता ती उजव्या बाजूला वळली. पूर्वेच्या उजव्या बाजूला काय येतंय? दक्षिण येतंय सोन्या, दक्षिण येतंय.
ठीक आहे. मग ती दक्षिणेला 2 मीटर चालते, बरोबर आहे ना. दक्षिणेला उजव्या बाजूला वळली म्हणजेच दक्षिणेला 2 मीटर चालली. नंतर ती डाव्या बाजूला वळते, दक्षिणेकडे तोंड आहे, आता ती डाव्या बाजूला वळते, याचा अर्थ पूर्वेकडे वळते, 2 मीटर चालते, बरोबर आहे की नाही. चालत जाते आणि सी बिंदू जवळ येते, म्हणजे याचा अर्थ इथं कुठेतरी सी बिंदू आहे. समजा जर सीमा बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालते, अजून प्रश्न संपला नाहीये साऱ्या. तुला वाटेल की इथपर्यंत झाला विषय संपला, तसलं नाहीये. ते सी पासून चालून उत्तरेकडे तोंड करून ती 4 मीटर चालते, याचा अर्थ काय, तर डायरेक्टली इथं उत्तर दिलेलं आहे, तर उत्तरच लिहून टाक ना उत्तरेच्या खाली. तर ती ए बिंदू पासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, केवळ दिशा विचारली नाही, अंतर सुद्धा विचारले. तुला फक्त गणितीय क्रिया करायची. इथे वेगळ्या विरुद्ध दिशा आहेत, त्या वजा करून टाक. इथे 4 दिसतंय आणि या ठिकाणी यांची बेरीज केली तर 4 आहे, यांची बेरीज केली तर 6 आहे. आणि हे 4 जसं तसं, हे 4 उडव, हे 4 उडव, याचा अर्थ दक्षिण कट, उत्तर सुद्धा कट, याचा प्रश्नच नाही येत. राहिलं काय, पूर्व 6. उत्तर काय तुझं, पूर्व 6 मीटर. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोऱ्या मी आकृती काढली का, अजिबात नाही काढली. अशा प्रकारे जर तू सोडवलं तर गॅरंटीला तुला सांगतो सोन्या, तू चुकणार नाहीस. पण तू जर आकृत्या काढायचा प्रयत्न केला तर हमखास त्या ठिकाणी काहीतरी कन्फ्युजन होईल. 3चा 8 करून टाकशील, 6चा 9 करून टाकशील आणि मग तिथं तू चुकू शकतोस. तू उत्तर काढू शकत असेल तशा प्रकारे तर तसंही कर. लय मोठमोठे प्रश्न असतात. तिल्याला लय पळवलेला असतो, तेव्हा अगोदर कॉलेजला जातो, कॉलेज सुटल्यानंतर तिच्या मागं जातो, तिला घरापर्यंत नजरेने सोडतो आणि मग नंतर अजून तिथून तो जातो कट्ट्यावर. कट्ट्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांची वाट बघतो. मग तो बंड्याला फोन लावतो, बंड्या येतो. बंड्या म्हणतो की लुडो खेळायला जाऊ. कुठं, पानटपरीवर. पानटपरीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो लुडो खेळतो, तिथं 400-500 रुपये घालवतो. अरे सोन्या, दिवसभरात तो 400-500 रुपये लुडो मध्ये घालवतोय. एखादा जिंकला असेल तर ढाब्यावर घालवतोय त्यासोबत. सोन्या बॅच 200-300 रुपयाची बॅच, आणि खास करून तो यासाठीच केलेली. जे तळागाळातील विद्यार्थी आहेत ना, आम्ही सुद्धा तळागाळातीलच शेतकरी कुटुंबातील आहेत, आम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती असते. अनेक विद्यार्थी एटीएम मध्ये बसून त्या ठिकाणी जॉब करत असतात, म्हणजे एटीएम मध्ये बसून सिक्युरिटीचं काम करत असतात. अनेक कॉलनीमध्ये, रेसिडेन्शियल एरियामध्ये पुण्यात बरं का, घरून निघतात, जॉब करता करता अभ्यास करत असतात. अशा ठिकाणी जॉब करता करता अभ्यास करत असतात की ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येईल. अनेक जण रिक्षा चालवत आहेत या ठिकाणी 200 रुपये भाड्याने घेऊन, म्हणजे एका दिवसाचे 200 रुपये रिक्षा चालवतोय तो सोन्या. पण स्वतःच बोललेलं रेकॉर्डिंग जे आहे ना, म्हणजे जे काही 1 लाईनर वाचलेलं आहे किंवा जे काही त्याने आतापर्यंत वाचले त्याची रेकॉर्डिंग करत असतो तो तासाभरात. अशा प्रकारे रेकॉर्डिंग तो रोज वाचतोय. महिनाभर सुट्टी काढली, लायब्ररीमध्ये बसला, जे काय लायब्ररीमध्ये नाही घरी बसला, जे काय वाचतोय तेच रेकॉर्डिंग करतोय, जे काय महत्वाचं आहे ते रेकॉर्डिंग करून ते वाचतोय, ते कानाला लावतोय, किंवा अजून काय ते युट्यूबचे व्हिडिओज वगैरे तशा प्रकारे तो अभ्यास करतोय. समोर मोबाईल ठेवून अभ्यास करतोय. लय भयानक विद्यार्थी आहेत, म्हणजे पास होण्यासाठी काहीही करतायत, एवढं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे सोन्या. आणि गणित बुद्धिमत्तेला तू घाबरत असतो ना, गॅरंटी देतोय तुला, गणित बुद्धिमत्ता ठुसका विषय, लोड घेऊ नकोस. जीएसला तुला मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करावी लागते, कोणती परीक्षा असू. तलाठी म्हटलं तर 17 शिफ्ट अनालिसिस कर. आपली समजा नगर परिषदेची ऍडव्हर्टाईज आली तर 13-14 शिफ्ट मध्ये झाली, ती अनालिसिस कर. समजा तुला आपलं वनरक्षकचे फॉर्म भरायचे असतील तर 24 प्रश्नपत्रिका अनालिसिस कर, स्वतःचा सिलेबस बनवून त्यानंतर अभ्यासाला लाव. तुला ऑटोमॅटिक कळेल की हे सगळं काय मेंटो जिंदगी. आपण लई आम जिंदगीमध्ये जगत होतो. मेंटो जिंदगी म्हटलं तर असं नाही खायचं, असं डायरेक्टली खायचं असतं. जसं की पुढचा प्रश्न बघ, इथे दिसतोय 10 चुकून आलेले बरं का ते. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेतील 10वा प्रश्न होता तो. आदित 20 मीटर उत्तरेला चालतो, मग तो उजवीकडे वळतो व 30 मीटर चालतो. तुला तेच सांगितलंय मी, काय करायचं, उत्तर दक्षिण, इथे आहे पश्चिम, इथे आहे पूर्व. ठीक आहे, आता याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लावून टाक. उत्तर दक्षिण नाही, पूर्व, त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम. बस हे पुसून घे, तुला समजण्यासाठी या ठिकाणी काढलं होतं. आता बघ 20 मीटर कोण आहे, आदित्य चालतोय उत्तरेकडे, घेऊन टाक या ठिकाणी 20 मीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळाला, माझा तो कुठे, या ठिकाणी माझी उजवी बाजू म्हणजेच काय प्रश्नपत्रिकेतील उजवी बाजू असते, इथे पूर्व येणार. उजवीकडे वळतो किती, 30 मीटर चालतो. ठीक आहे, तो उजवीकडे अजून वळतो आणि 35 मीटर चालतो. याचा अर्थ काय, पूर्वेकडे तोंड आहे माझं, उजवी बाजू माझी कुठली, दक्षिण. लिहून टाक दक्षिण, 35 मीटर चालतोय. ठीक आहे, 35 आहे बरं का. घाई मध्ये होत असतं, कारण मला जास्ती असं प्रश्न घ्यायचे असतात म्हणून मी थोडीशी स्पीडमध्ये घेत असतो व्हिडिओ. मग तो डावीकडे वळतो, बघ दक्षिणेकडून तो डावीकडे वळाला, पूर्वेकडे. बरोबर आहे, किती चाललेला आहे, तर हा 15 मीटर चाललेला आहे. समजा इथे बघा असं 0चं 6 होऊन जातं, 15 मीटर चालतोय. मग तो पुन्हा डावीकडे वळतो सोन्या, पूर्वेकडून तो पुन्हा डावीकडे वळालेला आहे. कुठं वळालेला आहे, उत्तरेकडे वळालेला आहे, 15. ठीक आहे,
तो त्याच्यापासून त्याच्या मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेला आहे तुला यांची बेरीज करून टाकायची. इथे काय 35च येणार, इथे किती येणार 45 येणार. दोघांची बेरीज कर ना, बघ ना तेवढंच येते. इथे येणार 35. आता तुला विरुद्ध दिशा वजा करायची आहेत आणि समान दिशा असेल तर बेरीज करायची. ती बेरीज आपण केली, पण विरुद्ध दिशा उत्तर आणि दक्षिण वजा करून टाक. 35. पूर्व आणि पश्चिम हे विरुद्ध दिशा आहेत, पण पश्चिमेला गेलाच नाही ना तो म्हणजे आदित्य. याचा अर्थ काय, पूर्वेला तो 45 मीटर गेलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि ऍक्युरेट निघत असतं बरं का अशा प्रकारे जर तुम्ही सोडवलं तर. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एका चौरसाची बाजू 40% ने वाढविल्यास क्षेत्रफळ कितीने वाढतं? तुम्ही ज्यावेळेस भूमितीचे प्रश्न सोडवतात अनेक विद्यार्थी म्हणतात सर क्षेत्रफळाशिवाय पर्याय सूत्राशिवाय पर्याय नाहीये, कारण भूमिती सूत्राशिवाय सोडवताच येत नाही. सोन्या, तुला जे भूमितीचे प्रश्न आलेले आहेत ते आता आणायला मी सुरुवात केलेली. या व्हिडिओमध्ये काही, पुढच्या व्हिडिओमध्ये काय, आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय. ठीक आहे, बघ. एका चौरसाची बाजू 40% ने वाढविल्यास क्षेत्रफळ कितीने वाढतं? शेकडा म्हणलं तर 100 वर वाढलेत. कितीने वाढलेत सोन्या? 140 ने वाढले. किती? 140. बरोबर आहे की नाही? 100 वर 40 वाढले, याचा अर्थ किती झाले? 140. शून्य कट कर. आम जिंदगीमध्ये कसा सोडवतो ना, तो सूत्राचा वापर करत असतो. इथं सूत्र टाकत असतो, त्यानंतर अजून या ठिकाणी काहीतरी कुटाने करत असतो, अजून या ठिकाणी काहीतरी कुटाने करत असतो, उत्तर तुला मिळतं. आणि उत्तर मिळाल्यानंतर तुला एक गोष्ट लक्षात येते की हे उत्तर नाही, याचं वर्गमूळ किंवा घनमूळ काढायचंय आणि त्यानंतर तुला उत्तर मिळेल. या सगळे असे काही कुटाने करण्यामध्ये तुझा लई वेळ जातोय सोन्या. बघ ना, 14 हे शून्य कट केल्यानंतर 14 आलं. जेवढी संख्या आली त्याला तेवढ्याच संख्येने गुणाकार करून टाक. किती आले? 196. 196 म्हणजे 100वर किती वाढले सोन्या? 96 वाढले की नाही? याचा अर्थ 96%. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती वाढले? 100वर 96 वाढले, याचा अर्थ 96% आहे. आणि हीच ट्रिक वेगवेगळ्या गणितामध्ये वापरायची असते, जसं की ते खरेदी विक्री त्यामध्ये सुद्धा असते. पुढे येणार आहे ते, घाबरू नकोस. बघ, हा पुढचा प्रश्न आहे. तशाच प्रकारे चौरसाची बाजू 10% वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढते? चौरसाची बाजू 10% वाढवली. एक गोष्ट सांग मला, 10% वाढवली कितीवर? 100वर. याचा अर्थ किती? 110 झाले. शून्य कट कर. हे काय नसतं, हे फक्त दाखवण्यासाठी तुला. गुणिले 11 कर, कारण काय, जी संख्या आलेली तिलाच गुणिले त्याच संख्येमध्ये करायचं असतं. मग दोघांचा गुणाकार केल्यानंतर तुला लगेच लक्षात येते की 121. 100वर किती वाढले सोन्या? 21 ने वाढली ना. म्हणजेच काय झालं? 21%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. धुरावडून टाकला अख्ख्या महाराष्ट्रात. जबरदस्त. तुमचा असाच प्रतिसाद असेल ना सोन्या, तुला रोज धरू येऊन शिकवणार. फक्त तुझा प्रतिसाद आवश्यक आहे आपल्याला, बाकी काही नको. 6 मीटर लांब आणि गणित बुद्धिमत्ता सगळा सिलेबस कव्हर करतो. येड्या, घाबरू नको. बघ ना, हे गणित बघितल्याबरोबर एवढे 4 अंक 5 अंक दिलेले आहेत. या ठिकाणी माझं कसं व्हायचं सर? मला गुणाकारण भागाकारण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. अजून मला ते हे याचं आहे सर, कशाचं आहे? भूमितीचा प्रश्न. याचा अर्थ मला सूत्र सुद्धा पाठ करावे लागतील. आणि मग सूत्र म्हणलं तर मला लगेच बत्त्या गोल होतात. तसलं काही नाहीये सोन्या, सूत्र वापरू देणार नाही. 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसवायला लागतील? इथं सेंटीमीटर दिलेलं ना, तुला सुद्धा इथं मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. याचा अर्थ 6ला तुला 100 ने गुणावं लागेल. लोड घेऊ नकोस. त्यानंतर 4 गुणाकार 4 कर. 4ला सुद्धा तुला 100 ने गुणावं लागेल. बरोबर आहे की नाही? छेदस्थानी तुला 20 आणि गुणाकार 20. बस, ही गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळेल. हे सगळे प्रश्न तुझ्या परीक्षांमध्ये आलेले. मी स्वतः मनाने आणलेले नाही. तू म्हणशील की सर ठुसके प्रश्न आणलेले आहेत, तू प्रश्न पाठव, ते सुद्धा मी तुला देतो. विद्यार्थी पाठवत असतात ना, काय अडचण नाही. आपला अकॅडमीचा नंबर आहे. बरोबर आहे. आणि त्याही ठिकाणी तुमच्या ज्या काही प्रतिसाद असतील, प्रतिक्रिया असतील, त्या माझ्यापर्यंत डायरेक्टली पोहोचत असतात. ते डायरेक्टली मला पाठवत असतात. ठीक आहे, आपल्या अकॅडमीचा नंबर इथे बघा. 0 कट, या 0 हे 0 कट. बरोबर आहे. एकूण खालचे 2 शून्य कट केले, याचा अर्थ वरचे सुद्धा 2 शून्य मला कट करावे लागतील. आता बे 1 बे आणि इथे किती येणार? 3 येणार. बे 1 बे या ठिकाणी येणार 2. या दोघांचा गुणाकार करून टाक. तू काय करतोस? 3 गुणिले 10 करतोस आणि मग नंतर म्हणजे याला 2 अंकी संख्या बनवतो, मग नंतर त्याला अजून गुणाकार करत असतो. सोपी ट्रिक असते सोन्या. 3 गुणिले 2 केलं तर किती येणार? 6 येणार. 6 आले की नाही तुझे? तर 6 वर हे 0 लाव ना इथं, आणि पुन्हा हे 0 लाव ना या ठिकाणी. ते लावलेत, याचा अर्थ यांना कट करून टाक. आलं तुझं उत्तर किती? मेंटल जिंदगीमध्ये 6 उत्तर आलं सोन्या. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघता शनी म्हटलं तर बघता शनी. जास्तीत जास्त 5 सेकंद लागतील तुला. फक्त तुला प्रॅक्टिस करायची आणि घाबरू नकोस. पुन्हा तशाच प्रकारे पुढचा प्रश्न आणलेला आहे. सर सेमच आहे ना, 6 मीटर इथं सुद्धा आहे, 4 मीटर इथं सुद्धा आहे.
इथं तर 30 दिलेलं, इथं तर 20 दिलेलं आहे. मागच्या प्रश्नात सोन्या इथं 20 दिलं तर इथं 20 दिलं होतं. आणि हे तुला डायरेक्टली तशाच प्रकारे प्रश्न आलेले आहेत बरं का तुझ्या परीक्षेमध्ये. आता मागच्या प्रश्नपत्रिका बघून घ्या तुला सारखं मग सर तुम्ही इथं लिहून टाका ना मला कंसात की कोणत्या परीक्षेमध्ये आले. जर मी असं लिहिलं ना की पोलीस भरतीला आलेलं MPSC वाला स्किप मारेल. जर मी असं लिहिलं ना की कंबाईनला आलेले पोलीस भरतीवाला म्हणा किंवा TCS वाला स्किप मारेल, आपल्या परीक्षेत येत नाही. अरे तुझ्या परीक्षेत तुला धरोधरो प्रश्न विचारला गेलेला आहे. तो हॉल तिकीट घेऊन जात असतो ना परीक्षा सेंटरवर, तिथं तपासणारा सुद्धा तो विचारतो तुला हे गणित येतंय का. तू म्हणला नाही येत तर म्हणतं काय उपयोग नाही आतमध्ये जाऊन. लय भाद्दर बसलेले त्या ठिकाणी, जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि ते खपाखप उडवत आहेत प्रश्न. आतमध्ये जाऊ नको असं होतं विषय. कळते का तुला. पुढे जाऊया. बघ काय दिसतंय, 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद. इथं सेंटीमीटर दिले, इथं सेंटीमीटर दिलेले, इथं तर मीटर दिलेलं आहे, इथं पण मीटर दिलेलं आहे. तुला अगोदर काय करावं लागेल, 6 गुणिले 100 गुणिले 4 गुणिले 100 म्हणजे सेंटीमीटर मध्ये गेलं. आता छेदस्थानी तुला या ठिकाणी 20 दिसते, या ठिकाणी 30 दिसते, म्हणजे काय 30 गुणिले 20 करावे लागतील. हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट. 3 एक 3, 3 दुने 6, बे एक बे, बे दुने 4. दोघांचा गुणाकार कर, किती येतोय 4. हे शून्य उचल या ठिकाणी ठेव, हे शून्य उचल या ठिकाणी ठेव. तुला तुझं उत्तर मिळालं सर. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघ लगेच. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 196 चौरस किलोमीटर असून मैदानास 2 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर किती मीटर तार लागेल. आता तुला समजून सांगावं लागेल, हे तेवढा वेळ नाहीये सर. तू फक्त एवढं समजून घे. पॉज कर. ज्या वेळेस माझा व्हिडिओ चालू असतो त्यावेळेस प्रश्न आला की थोडं पॉज करायचं, मग प्रश्न वाचायचा नीट आणि मग नंतर लक्ष द्यायचं. बघ या ठिकाणी काय दिसतंय, 196 दिसतंय. एक क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरसाचं. चौरसाला 4 बाजू असतात, बरोबर आहे. आणि बाजूचा वर्ग केला की क्षेत्रफळ मिळत असतं. याचा अर्थ आपल्याला बाजू काढायची असेल तर याचं वर्गमूळ काढावं लागेल ना. याचं वर्गमूळ आहे 14. ठीक आहे. आणि त्याला सुद्धा शॉर्ट ट्रिक आहे, घाबरू नकोस. म्हणजे वर्ग कसा काढायचा, वर्गमूळ कसा काढायचा, मोठमोठ्या संख्येना शॉर्ट ट्रिक आहे. पण माझं असं म्हणणं आहे सोन्या, 1 ते कमीत कमी 20 या अंक तुला वर्ग पाठ असायला पाहिजे आणि घन सुद्धा पाठ असायला पाहिजे. जर तू गणिताची परीक्षा देत असेल किंवा बुद्धिमत्ताची देत असेल. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा असेच कुटाने असतात सगळे, म्हणजे ते आकडे असतात की नाही, त्यासाठी वर्गमूळ पाठ असणं गरजेचं असतं, घनमूळ पाठ असणं गरजेचं असतं. आता बघ, मैदानास 2 पदरी तारेचे कुंपण करायचे. किती, 2 पदरी. सगळ्यांचं गुणाकार करून टाक सोन्या. 4 गुणिले 14 गुणिले 2. तुला तुझं उत्तर मिळेल लगेच. 14 दुने 28. ठीक आहे. आता 28 गुणिले 4 गुणाकार तुला जमत नाही, वेळ लागेल तुला. त्यासाठी काय कर, 30 वर ये. 30 गुणिले 4 केले तर किती होतात, 120 होत असतात. आणि 2 प्रत्येक वेळी किती वेळा वाढवलेत तू, 4 वेळा वाढवलेले. याचा अर्थ 120 वजा 8 केले, तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 1, 112 उत्तर आहे आपलं या प्रश्नाचं. कळते का. तशाच प्रकारे पुढे जाऊया. हे गणित कळालं नसेल तर मला परत एकदा सांग, कमेंट्स कर. मी त्या प्रकारे हे गणित पुन्हा एकदा तुला समजून सांगेन. बघ क्षेत्रफळ किती दिलेलं, 121 दिलेलं आहे. क्षेत्रफळ बाजू काढत असताना आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ काढावं लागेल याचं. याचा अर्थ किती वर्गमूळ आहे, 11 आहे. चौरसाला बाजू किती असतात, 4 असतात. आणि आता तिप्पट करायची. याचा अर्थ या ठिकाणी 3 लिहून टाक आणि मग सगळ्या अंकांचा गुणाकार कर. 4 गुणिले 11 गुणिले 3 कर. किती येतो रे, 44. ठीक आहे. 44 गुणिले जर 3 आपण केले तर आपलं उत्तर किती येतं, 132 येत असतं. 4 ने 8, 4 त्रिक 12, बरोबर आहे की नाही. 12 म्हणजेच किती, 120 आले. आणि 4 ने 8, 4 त्रिक 12 किती येतात, पुन्हा 12. या ठिकाणी केले तर 132 उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता हे गणित हे सुद्धा लय वेळा आलेलं आहे तुला सोन्या. पोलीस भरतीमध्ये लय वेळा रिपीट झालेलं. आत्ताच्या 2024च्या प्रश्नपत्रिका बघा तुम्ही, मागच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या झालेले आहेत ना, त्या बघून घ्या. लय वेळा आलेले. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर काढायचं असेल तर तू काय करणार, अगोदर इथं गुणाकार दिला, इथं गुणाकार दिला. याचा अर्थ काय, ही पहिली संख्या आहे ना, याचा आपल्याला घन करावा लागेल. मग तू घन करत बसणार. मग त्यानंतर या ठिकाणी या संख्येचा घन करावा लागेल. मग तू घन करणार. मग नंतर पॉईंट कुठेतरी द्यायचा, तू देणार. बरोबर आहे. ही भिंगावाले चष्मावाले विद्यार्थी असतात तशा प्रकारे सोडत असतात. आपण कसे सिट्टी मारत आतमध्ये पोहोचत असतो. ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये पोहोचायचं, गॉगल जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत उतरत नाही. गॉगल उतरवला की नंतर आजूबाजूला कुठंच बघत नाही. समोर ऐश्वर्या राय जरी येऊन बसलेली असेल किंवा माग प्रीती झेंटा जरी येऊन बसलेली असेल तरी सुद्धा चल झेंटा हो चल, डायरेक्टली इथं लक्ष द्यायचं असतं. कुठं, प्रश्नपत्रिकेकडे. कुणीही येऊ दे सोन्या, हे महत्वाचं आहे. तासाभरानंतर मग ठीक आहे, काय अडचण नाही, भेटू आपण बाहेर, काय असेल ते सगळं बाहेर. इथं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही.
याला म्हणतात ॲटिट्यूड. बघ काय दिसतंय, 0.46 गुणिले 0.46 गुणिले 0.46. याचा अर्थ 2 वेळा या ठिकाणी गुणाकार आलेला आहे. ही पहिली संख्या आहे, ही शेवटची दुसरी संख्या आहे. ठीक आहे, 2 संख्यांचा जे काय आहे तो कुठं नाही या ठिकाणी केलेला आहे. इथं गुणाकार दिसतोय, इथं गुणाकार दिसतोय, इथं गुणाकार दिसतोय, इथं गुणाकार दिसतोय, इथं वजाबाकी दिसते. याचा अर्थ पहिल्या संख्येचा घन केलेला आहे, दुसऱ्या संख्येचा घन केलेला आहे आणि या दोघांची वजाबाकी केलेली. छेदस्थानी काय दिसतंय तुला, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या आहे. गुणाकार अधिक गुणाकार म्हणजे एकाडे एक येते. सुरुवातीला गुणाकार आहे, शेवटी गुणाकार आहे, मध्ये 2 अधिक आहेत आणि 1 गुणाकार आहे. पुन्हा एकदा सांगतो, गुणाकार अधिक गुणाकार अशा प्रकारे 2 संख्यांचा खाली गुणाकार अधिक गुणाकार केलेला आहे आणि वर 2 संख्यांचा काय केलेला आहे, तर पहिल्या संख्येचा घन, दुसऱ्या संख्येचा घन आणि वजाबाकी केलेली. मग अशा प्रकारे ज्यावेळेस तुझी रचना असते, फक्त इथं आकडे बदललेले आहेत बरं का. म्हणजे हा प्रश्न कंबाईन मध्ये आला होता, कंबाईनने ग्रुप सी घेतला, म्हणजे ग्रुप सी मध्ये घेतला तो प्रश्न कंबाईननेच. कंबाईनची ग्रुप बी सुद्धा असते, कंबाईनची ग्रुप सी सुद्धा असते. ग्रुप बी मध्ये आला होता हा प्रश्न, ग्रुप सी मध्ये सुद्धा उचलला, पोलीस भरतीमध्ये सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिका बघून घ्या, तिथे उचललेले आहेत. कमीत कमी 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे प्रश्न आलेला आहे. हाच फक्त आकडे बदललेले. तर बघ इथे तुला फक्त ह्या 2 संख्या लक्षात ठेवायची आणि यांचा वजाबाकी करायची. 0.46 वजा 0.32. तुला तुझं उत्तर मिळेल. काय असेल, 6 वजा 2 जर तू केले तर इथे 4 येतात, 4 वजा 1 केलं तर 14 येतात, 0.14. तुझं उत्तर पर्याय क्रमांक 3 0.14 आहे. ठीक आहे, समाप्त. तुला आवडून टाकलं सोन्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचे, एक वही बनवायची, बऱ्यापैकी सगळे प्रश्न त्यांची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. पहिला व्हिडिओ पासून आत्ता व्हिडिओ 12वा आहे, म्हणजे एकूण आतापर्यंत सोन्या 160 प्लस मी तुला शॉर्ट ट्रिक दिलेल्या आहेत. याचा अर्थ तुझ्या वहीमध्ये 160 पेजेस भरायला पाहिजे आणि ते वारंवार कर. आणि केल्यानंतर कोणतीही आपल्या महाराष्ट्रातील प्रश्नपत्रिका उचल, महाराष्ट्रातीलच नाही भारतातील कोणतीही प्रश्नपत्रिका उचल, फक्त TCS, IBPS, त्यानंतर आपली जिल्हा निवड समिती असते, MPSC असते, त्यांच्या प्रश्नपत्रिका उचल. बरोबर, MPSC CSAT जरी उचलली तरी सुद्धा तुला कळेल की काय दिलेलं तुला. मी त्या प्रश्नपत्रिका उचलून सोडवायचा प्रयत्न कर. सोडवायचा प्रयत्न केला तर मी इथं बसल्या बसल्या तुला गॅरंटी देतो सोन्या, उभ्या गॅरंटी देतो. अजून बसायचं मला, उभ्या गॅरंटी देतो. तसलं नाही, नॉर्मल बसायचं, उभ्या गॅरंटी देतो तुला सोन्या. तुझे कमीत कमी 100 पैकी 70 प्रश्न बरोबर येतील आणि हे इथूनच येतील, अशा प्रकारे येतील. फक्त आकडे बदललेले असेल, त्याची फक्त बऱ्यापैकी प्रॅक्टिस कर. ओके मध्ये थँक्यू होऊन जाईल, मोठ्या भावासारखा आहे. धन्यवाद.